आणि सकाळी एवढं धूर कसला होता बाहेर? धूर नव्हता, धुकं होता. धुकं होतं का? मला वाटतं तन्मय कुठं गेली, एवढं धुकं आहे. नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता ब्लॉग व्हिडिओ नेहमीप्रमाणे दुपारनंतर स्टार्ट केलेला आहे. आम्ही निघतोय आता आईकडे जाण्यासाठी. उद्या रविवार आहे, 22 तारीख. लग्न आहे. लग्न छान देवाच्या आळंदीमध्ये आहे. लग्नाची तयारी, पॅकिंग. आनंदासाठी छान असा ड्रेस घेतला घालण्यासाठी उद्याला. काव्यासाठी हा क्यूट असा ड्रेस घेतलाय. आणि मी अशी साडी घेतली, काठापदराची नाही घेतली साडी. ही अशी साडी, ही बरेच दिवस साडी घातलीच नाही, बरेच महिने झाले. तर मग आता ही साडी घेतली, त्याच्यावर कॉन्ट्रास्ट असा हिरवा ब्लाऊज आहे. आता निघू थोड्या वेळाने. छान ॲब्रो वगैरे करून येते मी, मग निघूया संध्याकाळी. हार्दिक बाय. अनन्या काव्य पुढे गेल्या. उद्या आहे लग्न. आता रात्रीच चाललो आईकडे. आईच्या इथे जवळच लग्न आहे. मग आता रात्री जाणार आईकडे आणि सकाळी लग्नाला जाणार. लग्न छान आळंदीमध्ये. मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आळंदी सुद्धा फिरणार आहोत. मंदिरात पण जाऊया उद्या. आता आम्ही इथं CNG भरायला थांबलोय आणि CNG भरून झाल्यानंतर पुढे जाणार. CNG भरायला थांबलोय. भरपूर मोठी लाईन आहे CNG साठी. आता जायला उशीर होणार अजून. आधीच उशिरा निघलो. काव्य पटकन आवरतच नाही म्हणून उशीर झाला. आधीच उशीर झालेला आणि आता CNG ला भरपूर मोठी लाईन आहे. काव्याचा दात पडलाय. इथे छान गाडीमध्ये CNG भरलं, पेट्रोल भरलं आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. बघू आता क्रिसमस येणार आहे जवळच. 4-5 दिवसात क्रिसमस आहे. तर सगळीकडे छान डेकोरेशन केलेलं होतं. चर्च हा मिलिटरी एरिया आहे. मिलिटरी एरियाच्या इथे पण छान लाईट्स वगैरे लावलेले आहेत. खूप छान वाटते. सर्व छान निसर्गरम्य वातावरण होतं. मग सर्व गोष्टी पाहत आम्ही निघालेलो आहोत. थंडी तर भरपूर आहे आणि उशिरा रात्री निघालो आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक तर बिलकुलच नाही आहे. छान मोकळे रोड आहेत. आता जाणार आहोत आईकडे. उद्या आळंदीमध्ये लग्न आहे. आई चरोलीला राहते. आळंदीपासून अगदी जवळच आहे चरोली. मग आईच्या इथून आवरणार सकाळी, लग्नासाठी पूर्ण रेडी होणार आणि मग पुढे आळंदीला जाणार. मग उद्याचे बरेच काही प्लॅन आहेत. उद्याचाही व्लॉग व्हिडिओ नक्की पहा. उद्या आपण कुठे कुठे फिरणार आहोत नक्की पहा. छान मिलिटरी एरियामधून जात आहोत आपण, त्यामुळे अगदीच मेंटेन एरिया आहे. खूप छान रोड आहेत आणि मेन म्हणजे रात्री उशिरा निघालो त्याच्यामुळे ट्रॅफिक बिलकुलही नाही आहे. घरातून बाहेर पडायचं म्हणलं तर घर व्यवस्थित सर्व आवरून घराबाहेर पडावं लागतं. म्हणजे फिरून आल्यानंतर घरी आल्यानंतर फ्रेश वाटतं. जिथल्या तिथे वस्तू असल्या की छान वाटतं घरामध्ये. आईच्या घरी तर पोचलोय आपण. सर्वांचं जेवण वगैरे आवरलंच असेल. सगळे झोपल्यावर आलेत. रात्रीचे येईपर्यंत जवळजवळ 11:15 वाजलेले. छान जेवण वगैरे यांचं आवरलंय. वाव, मस्त आहे ग. कोणी तू बनवलंस? बघू दे काय ते. अर्ध बाबांनी बनवलं आणि अर्ध मी बनवलं. हा,
छान आहे ना त्याचा कलर. काय म्हणतात याला तन्मय? महल. महल म्हणतात का? कलर छान आहे ना. पण हे असं बनवलं आणि ह्याच्या आतमध्ये घर पण आहे. अरे वा, पूर्ण घर आहे. त्याचं डिझाईन असं ना बनवलं होती. खिडक्या विडक्या काय झालं? बनवलं कुणी? अरे भारी. मी बसून ते असेल ना बनवलं. माझं जसं ते घर होतं ना, घरवाला असं तसंच हे. हा बघ, हा झोका आहे, हा तो बस ते. कुठल्या बनीवाला? तन्मय तू जेवली का? किती वाजले? लवकर आलो ना आम्ही. 11 वाजता मग बरोबर 11 वाजले. आमचे मासे खाल्ले ना म्हणून. कबूतर नाही? हा. कसे काय? 4 नाही बरेच बरेच खाल्ले. मग तुम्ही फिश टँक असं छान ओपन याच्यात ठेवलंय ना म्हणून. ओपन नाही, मग आम्ही नेट लावले. नेट पण लावले आणि एक कपडा पण नव्हता तो पण लावला. मग अगं मग काय करायचं आता त्या कबूतरचं? गेलं उडून. ठेवायची, त्याला जरा खायला प्यायला द्यायची. हा, त्याची तंदुरी बनव, तंदुरी. कबूतरला ठेवायची ना पिंजऱ्यात. पीस डेंजर असतात. बांधून ठेवले. इकडे बघ, कबूतरला ठेवायची पिंजऱ्यामध्ये. कबूतरचे पीस डेंजर असतात. छान असतात. नाही बर्ड आहे तो एक. बड मग तुम्हाला सकाळी व्हिडिओ पाठवलेला मस्त आहे ग. काही दिवसात मी मला वाटलं तन्मय कुठं गेली बाहेर फिरायला. मला वाटलं तन्मय काश्मीरला गेली की काय. कोणी पाठवलं? आता तुला माहिती आहे का? आपल्या जिन्यात काय आहे सांग? कबूतर आहे. जिन्यात जिन्यात काय आहे तुमच्या? एवढा पाखरू आहे. कसला ग? कसला पाखरू आहे? असला पाखरू आहे ना, सकाळचा येतो दुपारचा येतो. बापरे. त्याचे पंखला ना मोठे मोठे डोळ्यासारखी जिराय ना. हा, आणि तेच बघून मी घाबरत होती. घरी येत सुद्धा नव्हती, टेरेसवर होती तो. एवढी घाबरत होतीस? हा. आणि सकाळी एवढं धूर कसला होता बाहेर? धूर नव्हता, धुकं होता. धुकं होतं का? मला वाटतं तन्मय कुठं गेली, एवढं धुकं आहे. इथे आम्हालाही वहिनीने जेवायला वाढली. जेवली का तू? कधी? कधीच? तुमच्या आधी. आता जेवण होतली. गुड नाईट सर्वांना. माझं दात तुटला. बाय करा. बाय बाय बाय.